सांगोल्यात कॅन्सरचा धंदा, चिंचोली रोडच्या पानटपरीवर एफडीएची धाड, 41,000चा प्रतिबंधित जहर जप्त। शाळा कॉलेजच्या पोरांना कॅन्सरच्या तोंडात ढकलणाऱ्या टोळीवर अखेर हातोडा पडलाय। अन्न व औषध प्रशासनाने सांगोला पोलिसांनी संयुक्तपणे चिंचोला रोडवरील जय मल्हार गाळा या पानटपरीवरील छापा टाकून महाराष्ट्रात बंदी असलेल्या पान मसाल्यांनी सुगंधित तंबाखूचा 41,546 रुपयांचा साठा जप्त केलाय। रात्रीच्या अंधारात काय चाललं होतं? मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सूरज पान शॉपच्या पाठीमागील गाळ्यात प्रतिबंधित मालाचा मोठा साठा असल्याची माहिती एफडीएचे अधिकारी गणेश कदम यांना मिळाली। माहिती मिळताच सांगोला पोलिसांसोबत पंचनामा करून धाड टाकण्यात आली। गाळ्याच्या आत डोकावताच सगळा प्रकार उघड पडला। आत ठेवला होता तो मृत्यूचा साठा। कोण आहे आरोपी? सोमनाथ अमर बुधवंतराव, वय 20 वर्ष, राहणार चिंचोला रोड, सांगोला, वय अवघ 20 आणि धंदा काय? तरुणांची फुफस आणि तोंड पोखरणारा। काय जप्त झालं? 41,546चा जहर, रजनीगंधा कॉकटेल, डायरेक्टर स्पेशल, RMD प्रीमियर सुपर जेम, M तंबाखू, CC 10, तुलसी जर्दा। नावं ऐकलीत का? ही सगळी महाराष्ट्र शासनाने दिनांक 16 जुलै 2025 ला बंदी घातलेली उत्पादने आहेत। तरीही सरासर विक्री सुरूच होती। कायदा काय म्हणतोय? आरोपींवर फक्त दंड नाही, अन्न सुरक्षा कायदा 2006 प्लस BNS कलम 223, 274, 75, 123 नुसार गुन्हा दाखल, म्हणजे थेट जेल। गाळा ही सील बंद। माल कुठून आला याबाबत आरोपींनी तोंड बंद केला, म्हणजे यामागे मोठा पुरवठदार असणार आहे हे नक्की। 3 सवाल जे सांगोला प्रशासनाला विचारलेच पाहिजेत। बंदी असून हे पाऊस मिळतात कसे? पोलिसांना एफडीएला माहिती नव्हतं का? 20 वर्षांचं पोरग एवढा मोठा साठा कुठून आणतोय? यामागे कोणता मोठा मॅन आहे? शाळेपासून 500 मीटरवर पानटपरीवर कॅन्सर विकला जातो आणि आपण गप्प? एफडीएने सांगितलं अशा कारवाया यापुढे होतील, पण प्रश्न आहे, कारवाई फक्त एका गाळ्यावर का? सांगोल्यातील प्रत्येक गल्लीत हाच धंदा सुरू आहे। आज जर हा साठा जप्त झाला नसता तर उद्या आपल्या घरातील पोरांच्या तोंडाला कॅन्सर झाला असता, हे मात्र नक्की। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।